नमस्कार मंडळी, तर मी सुनील पिढी एसपीडी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। तर मंडळी, आम्ही मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं असा कशा प्रकारे समुद्र किनारा कशा प्रकारे शेवण लागली होती आणि आज पुन्हा एकदा आलोय। तर बघूया आज कशी शेवण लागणार ते नक्की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। खडकामध्ये जाळी लावून एकदम समुद्र किनाऱ्यावर जाळी लावली जाते, खास करून पाणी खाली जातो त्याचा फायदा घेऊन ती जाळी लावली जाते खास शेवणसाठी आणि त्याच्यामध्ये मिक्स मावा सुद्धा असतो। तर आज सुद्धा बघूया आज कशा प्रकारे आज मावळा असणार ते बघूया। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघूया, जे असेल ते नक्की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। तर मंडळी, आपण आता आलोय दगडांच्या बेटावर। आता आलोय दगडांच्या बेटावर आलो होता। आता बघूया आधी पालकां दिसतात त्यामध्ये बघूया आज किती शेवण असणार ते। चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। आजचं वातावरण बघा, वारा सुद्धा आज आहे, मोठ्या मोठा वारा आहे, वाईट सुद्धा येत असेल आज। बघा त्या साईडला तिकडे पालकां दिसतेच आले। बघा तिकडे मावरा लागला दिसतंय, लॉबस्टर तिकडे कारदान दिसतंय। तर म्हटलं अशा तुम्ही ठिकाणी येताय तर येताना नक्कीच पायामध्ये शूज घालून या। भरपूर रिक्स भरलेली अशी मासेमारी आहे। दगड तुम्हाला बघा भेटतील तुम्हाला इथे। काय दाखवतो दाखवायचा प्रयत्न करतो चाली करत आज, कारण आता थोड्या वेळात आता अंदाज सुद्धा पडणार आहे। लागलाय शेवून पण तिकडे आपला काय जाता येणार नाही, कारण झालेला आहे दगड सुद्धा आहेत, त्यामुळे चालवं लागत चला बघूया आता जेवढं शक्य तुम्ही नक्की तुमच्यापर्यंत दाखवायचा प्रयत्न करतो। नाही दाखवता आलं तर काय मावळा ते नक्की तुम्हाला दाखवता प्रयत्न, ठीक आहे? मला व्हिडिओमध्ये कंटिन्यू आहे। मावळा कारखान दिसते जाळीतून। केरळ लागले, केरवली बघा म्हणजे अजून तिथं आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं नक्की सबस्क्राईब करा, कारण बघा सबस्क्राईब मला दाखवतं आहे। चला ते बघूया का जेवढं शकतं तेवढं दाखवतो, पण नाही बघूया आता थोड्या अंदाज सुद्धा होणार आहे। बघा इकडे जाल काढताना दिसते, कारण आता उद्यापासून जाळी चालवता येणार नाही, त्यामुळे जाळी सुद्धा इथे काढताना दिसते। बघा त्या तुम्हाला दोन्हीमध्ये सर्व जाळी आहेत त्या काढल्या दिसतात तुम्हाला इथे। बघा होता तो मावळा तिथे बघायला मिळतात, मिक्स मावळा आहे बघा। पोचा सुद्धा दिसतात बघा, लॉबस्टर सुद्धा दिसत आहेत मंडळी, लॉबस्टर सुद्धा दिसत आहे त्यामध्ये। आणि इकडे गेला जाळी इकडे चाललं काय लागलं का नाही, जाळी काढले आहे तिकडे सावकाश सावकाश जाळी काढून आणल्या। मासा सुद्धा पडलाय बघा, कुचरा मासा सुद्धा लागलाय, सगळा मिक्स मावा लागला जाळीकडे। जाळी काढून आणलं, कारण उद्या असं पाला घालायचं नाही ना, त्यामुळे काढल्यात झाल्या। आणि हाय मावा काढायचा, अजून एक जाळी पालायची आहे ना, एक जाळी पालायची बाकी आहे। बघूया आता एका जाळीमध्ये आता कसा मावळा असणार। चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशा फार कमी तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील। तर रात्रीचा अंदाज सुद्धा पडला आणि इकडे बघा शेवटची आता जाळी आहे ती आता पालाची सुरुवात केलेली आहे। ती तुम्हाला दाखवतो शेवटची जाळी पालून, ठीक आहे? ती घेऊन इथे तिथपर्यंत आले मंडळी। चला तर बघूया आता शेवटची जाळी आहे, शेवटच्या जाळीमध्ये बघू शेवट किती लागले ते।
कुत्ते आहे का? हा कसला मासा आहे? कुत्ते आहे? कुत्ते आहेत, जिवंत कुत्त्या मासा लागला. जाळी काढते तर म्हणजे जाळी लावणं, जाळी काढणं भरपूर सारी मेहनत असते यासाठी. तुम्हाला इथे बघायला भेटते. या जाळीमध्ये काय मावळा लागलाय नाही, ते कुत्त्या मासा दिसते तुम्हाला. टाकली होती ती आता काढले बघा. फक्त मावळा बघता का त्यामध्ये आपल्या जाळ्या लावण्यापासून ते काढण्यापासून सुद्धा भरपूर असते. 5 झाल्या होत्या काढल्यात आणि आता तो मावळा तुम्हाला आतमध्ये दिसते बघा. तो मोठी मोठी शेवून सुद्धा बघायला भेटतात. जाळीमध्ये मावरा आहे काढता, पावसात केरवले आहेत, सगळं मिक्स मावरा आहे. सो आता घरी गेलं काढणार, कारण आता भरपूर टाइम झालाय, काढत काय बसणार नाही.